कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूण शहरामध्ये एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत असलेले मुकुंद मुरलीधर पालांडे वय 33 राहणार अलोरे चिपळूण हे गुरुवार दिनांक 22 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाल्यानं चिपळूण परिसरामध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आलेली असून पोलिसांकडून युद्ध पातळीवरती शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता होण्यापूर्वी मुकुंद पालांडे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चिपळूण पोलीस निरीक्षकांच्या नावे तब्बल 4 पानी पत्र लिहून ठेवलंय. या पत्रामध्ये त्यांनी HDFC बँकेच्या चिपळूण शाखेतील 4 कर्मचाऱ्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. दरम्यान या पत्रामध्ये 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करण्यात आलेला असून 2 दिवसापूर्वी रात्री विरेश्वर तलाव येथे बोलवून त्यांच्या 10 ते 12 मित्रांसोबत मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं. यावेळी तिथे असताना पळू लागलो आणि त्यावेळी त्यांनी पाठलाग करत मला पकडलं. तेवढ्यात तिथे माझ्या ओळखीचे 2 पोलीस भेटले. तेव्हा त्यांनी मध्यस्थी केली आणि मला होणारी मारहाण थांबवली. त्यानंतर मी रात्री घरी आलो आणि त्याचबरोबर त्यांनी मारून टाकण्याची आणि सोबतच जॉबवरून काढण्याची आणि चिपळूणमध्ये कुठेही जॉब करू देणार नाही असं मला धमकी दिली होती. हा संपूर्ण प्रकार त्यांनी लिहिलेल्या 4 पानी पत्रामध्ये आहे. संबंधितांकडून सतत मानसिक त्रास, दबाव आणि ब्लॅकमेलिंग करण्यात येत असल्यानं आपण अत्यंत तणावाखाली असून त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि त्यांच्या पथकाला कोळकेवाडी येथील कॅनॉल जवळ मुकुंद पालांडे यांची दुचाकी आढळली. त्यामुळे त्यांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली असावी अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते. दरम्यान मुकुंद पाटील यांचे मामा यांनी या घटनेसंदर्भात काय माहिती दिली ते पाहूयात. 3 नंतर काही आपल्या घरातल्यांना त्यांनी मोबाईलवरती सुसाईड नोट पाठवल्या. त्याच्यानंतर 3:15 नंतर ज्यावेळेस मोबाईलवरती त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला तर कॉल लागत नव्हता. त्याच्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्या. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल हे म्हणजे लोकेशन हे केलं. त्याच्यानंतर लोकेशन हे दाखवलं TRT म्हणून, जो तिथं कामाला होता त्या बँकेच्या थोड्या अधिकाऱ्यांबरोबर त्याचं थोडंसं काही विषय झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुसाईडमध्ये त्या काही लोकांची नावं मेन्शन केलेत. पण हे गोष्टी समोर ज्यावेळेस ह्या गोष्टी तो सापडेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतील त्या पुढे गोष्टी एक 11:30 नंतर आपली शोध मोहीम चालू झाली. आता बोट आपण धरणामध्ये सोडली. पोलीस स्टेशनमधून सहकार्य मिळतंय, पण आता कसं झालंय, आता बोटने तर चेकिंग चालू आहे, पण एक आपल्याला GPS ट्रॅक म्हणून त्याचा मोबाईल ट्रॅक करणं हा गरजेचा आहे. पण तो ट्रॅक करणं हा कालचाच विषय होता, पण तो अजून तर ट्रॅक झालेला नाही थोडासा. त्याच्यानंतर बाकीचे विषय हे थोडेसे समोर येतीलच काही ह्याच्याने. जर समजा आता काय झालं असेल, घडलं असेल तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढेच येणार आहेत. हो, आता ह्या ब्रिजवरती मोटरसायकल त्याला आम्हाला संध्याकाळी सापडली. चप्पल वगैरे, बाकी मोबाईल वगैरे नाही, बाकी काही तर सापडलं नाही. मोबाईल नाही, चप्पल नाही किंवा त्याची कॅप होती, ते काहीच सापडले नाही. असं काय वस्तू काही सापडली नाहीत आपल्याला. पण तो इकडे येण्यापूर्वी किंवा या ठिकाणी येण्यापूर्वी घरामध्ये काय गेला होता, काय कॉन्टॅक्ट? हा, घरातूनच तो 2:30 वाजता बाहेर पडला. अलोऱ्यामधून घरी सांगितलं त्याने, मी पोपीला जातोय, अर्ध्या तासात घरी येतो म्हणून. जेवण वगैरे केलं होतं काय? असं तर ते काय आपल्याला माहीत नाही, कारण की आम्ही सगळे कामावरती होतो. आम्हाला समजल्यानंतर आम्ही 4-4:30 नंतर आम्ही सगळे निघालो. थोडासा विलंब झालाय तपास शोध मोहिमेला असं वाटतं? हा, असं जर बोललात तरी विलंबच झालेलाच आहे. 4:30-5ला आपण हा, तपास यंत्रणा थोडीशी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरामध्ये शोधकार्य सुरू केलेलं आहे. मात्र कोणताही ठोस सुगावा न लागल्यानं आज सकाळपासून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती. चिपळूणहून विशेष बोट मागवण्यात आली असून कॅनॉलमधील पाण्यामध्ये शोधकार्य सुरू आहे. स्थानिक पोलीस, बचाव पथक आणि नागरिकांच्या मदतीनं संपूर्ण परिसराची सध्या चिपळूण पोलीस तपासणी करतायत. या घटनेमुळं सध्या पालांडे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलिसांनी मुकुंद यांनी लिहिलेल्या 4 पानी पत्राला महत्त्वपूर्ण पुरावा मानत त्यातील आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. बँकेतील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी, पत्रातील उल्लेख आणि सोबतच इतर काही घटनांचा यामध्ये समावेश आहे का, या सगळ्या बाबींचा सध्या चिपळूण पोलीस तपास करतायत.
दरम्यान मुकुंद पालांडे यांनी आत्महत्या केली आहे की ते खरंच बेपत्ता झालेले आहेत याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र या सगळ्या घटनेसंदर्भात चिपळूण पोलीस सध्या तपास आणि शोधकार्य करत आहेत. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.